ओम नमश्चंडिकायै. ओम श्रीमात्रे नमः. नारायणी मासाचा आजचा दुसरा दिवस आहे. या नारायणी मासातला नवरात्राचाही दुसरा दिवस आहे. अधिक अश्विन नवरात्र, अधिक अश्विन मास दोन्हीचा दुसरा दिवस. आपण काल चर्चा करून आलो देवी भागवत महात्म्यासंबंधी की मासानां नियमो नात्र दिनानां नियमोपि न सदासेव्यम देवी भागवतन्नरैः. आणि अध्यायाच्या शेवटी जेव्हा एक धावता संदर्भ सूत महर्षी ऋषीमुनींना देतात की जेव्हा श्रीकृष्ण सेमंतकमणी आणायसाठी गेले होते तेव्हा वसुदेवांनी सुद्धा चिंतातूर झाल्यामुळे देवी भागवताचं श्रवण करून भगवान श्रीकृष्णांना पुन्हा कसं प्राप्त केलं, तर त्या संदर्भात दुसऱ्या अध्यायामध्ये ही कथा विस्ताराने येते. याच्यामध्ये सगळे ऋषी मुनी, स्कंद महापुराण मानसखंडातला देवी भागवत महात्म्यातला हा दुसरा अध्याय आहे. याच्यामध्ये ऋषयः ऊचुः असं म्हणतात, वसुदेवो महाभाग कथं पुत्रमवाप्तवान् प्रसेन कृत्रकृष्णेन भ्रमतान्वेषितः कथम. असं म्हणतात की वसुदेवानी आपल्या पुत्राला पुन्हा कसं प्राप्त केलं, काय झालं होतं ती कथा आम्हाला विस्ताराने सांगा. प्रसेन कोण होता, सत्राजित कोण होता आणि ह्यांचं हा प्रकार काय सगळं आम्हाला सांगा. ही कथा श्रीमद्भागवतामध्ये पण येते आणि ही स्कंद महापुराणात पण देवी भागवताच्या महात्म्याच्या अनुषंगाने मानसखंडामध्ये ही कथा याच्यामध्ये आलेली आहे. मग सुरुवात करतात. सूत उवाच. सूत म्हणतात की भोजवंशी असणारा सत्राजित भगवान सूर्यनारायणांचा मित्र होता आणि त्यांचा भक्तही होता. मग त्याच्या भक्तीने आणि त्याच्या तपश्चर्येने सूर्यनारायण त्याच्यावरती प्रसन्न झाले आणि एक दिवशी त्या सत्राजित जो द्वारकेमध्ये राहिला होता, भगवान श्रीकृष्ण द्वारकेत असतानाची ही कथा आहे. मग त्या सत्राजिताला आपल्या यानामध्ये घेऊन ते सूर्यलोकाला घेऊन गेले. सूर्यलोकाचं अवलोकन केल्यानंतर सगळं दाखवून झाल्याच्यानंतर त्याला प्रसन्न होऊन एक भेट म्हणून किंवा प्रसाद म्हणून, वर म्हणून त्यांनी एक मणी दिली. त्याचं नाव होतं स्यमंतक मणी. मग ह्या मण्याचं काय वैशिष्ट्य होतं की हा मणी अत्यंत तेजस्वी होता. हे एक वैशिष्ट्य होतं. ज्या ठिकाणी तो मणी असेल तत्र न मारी दुर्भिक्षम नोपसर्ग भयं क्वचित यत्रास्ते मणिर्नित्यम अष्टभार सुवर्णदः. त्यांनी काय सांगितलं की ज्या ठिकाणी तो मणी असेल त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची महामारी नसणार आहे, उपसर्ग नसणार आहे, कुठल्याही प्रकारचे भूकंप आदी किंवा उल्कापात वगैरे असले कुठल्याही प्रकारचे उपसर्ग तिथं नसतील. त्याच्यानंतर तिथं दुर्भिक्ष म्हणजे दुष्काळ कधीही नसेल. आणि त्या मण्यापासून रोज 8 भार सोनं म्हणजे सुवर्णमुद्रा प्राप्त होत होत्या. आता जे आपलं ह्याचं जे मापटं असतं की नाही, मापटं धान्य मोजायचं जे जुन्या लोकांना माहिती आहे बघा मापटं, तर ते त्या मापट्याचे 4 माप जर केली तर 1 व्रीही असं होतं. आणि अशा 4 व्रीहींचा एक गुंजा होतो. अशा 5 गुंजांचा एक पण होतो. अशा 8 पणांचा एक धरण होतं, 8 धरणांचा एक कर्ष होतो, परत 4 कर्षांचा एक पल, 100 पळांचा एक तुला आणि 20 तुलांचा एक भार. तुम्ही आता हिशोब लावा हे किती होईल. मग 4 मापट्यांपासून सुरुवात झाली ते 4 गुणिले 5 गुणिले 8 गुणिले 8 गुणिले 4 गुणिले 100 गुणिले 20 एवढंच. आणि हेचं उत्तर येईल त्याला गुणिले 8 करायचं, तेवढं सोनं ती मणी देत होते. आणि मग काय झालं, ती मणी गळ्यामध्ये धारण केल्यानंतर प्रसेन पुन्हा द्वारकेला आल्यानंतर लोकांना असं वाटलं की साक्षात सूर्यनारायणच आला. त्यामुळे सगळे लोक म्हणाले सूर्य आला. पण भगवंतांनी जाणलं होतं की हा सूर्य नाही आहे म्हणून. मग ते म्हणाले की हा सूर्य नसून हा प्रसेन आहे. मग प्रसेन द्वारकेमध्ये आल्यानंतर त्यांनी स्वस्ती वाचन वगैरे सगळ्या क्रिया केल्या, बाकीच्या गोष्टी केल्याच्यानंतर एक दिवशी झालं काय, या सत्राजिताचा जो भाऊ होता प्रसेन नावाचा, त्या प्रसेनाने तो जो मणी आहे तो गळ्यामध्ये धारण केला आणि शिकारीला निघून गेला. रस्त्यामध्ये एक सिंह आला. सिंहाने त्या दोघांनाही बघितलं, त्या घोड्यासहित त्या प्रसेनाला मारून टाकलं. आणि ते मणी घेऊन त्या सिंहाला वाटलं काहीतरी आकर्षक गोष्ट आहे म्हणून तो सिंह घेऊन गेला. तर ती दृश्य जांबवंतांनी बघितलं. जांबवंतांनी बघितल्यानंतर जांबवंतांनी सिंहाला मारून तो मणी घेऊन जांबवंत त्याच्या गुहेमध्ये निघून गेला.
इकडं द्वारकेमध्ये सगळीकडे चर्चा सुरू झाली की अरे 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 काय झालं कसं काय प्रसेन कसा काय नाही आला. म्हणून सगळ्यांनी भगवंताला दोषी ठरवायला सुरुवात केली की श्रीकृष्णाला ही मणी हवी होती म्हणूनच त्यांनी प्रसेनाला मारलं वगैरे वगैरे वगैरे. आणि आपली अपकीर्ती सगळीकडं ऐकायला यायला लागल्यानंतर भगवंतानी याचा शोध घेण्यासाठी म्हणून काही द्वारका निवासी लोक आणि काही सैन्य बरोबर घेऊन त्या प्रसेनाच्या शोधनासाठी म्हणून ते निघाले आणि ते जंगलामध्ये आले. तर जंगलामध्ये त्यांना रक्ताचे डाग दिसले की रक्ताचे पावलं दिसले की जिथं प्रसेनाचा घोडा आणि त्याचे काही अवशेष मेलेल्याचे दिसल्यानंतर तर मग ते लक्षात आलं की इथंच. आणि मग त्या पावलांचा पाठलाग करत करत पुढं गेल्यानंतर त्यांना मेलेला सिंह दिसला. सिंहानंतर मग अशी जमीन अंतर्गत एक अशी गुहा दिसली. मग भगवंत म्हणले त्यांना की तुम्ही इथंच थांबा, सगळ्या द्वारकावासींना आणि त्या सैन्य तुम्ही तसं मी जाऊन येतो. भगवान गेले त्या गुहेमध्ये खाली. 27 दिवस होऊन गेले. त्रिशु नवरात्रेषु असा ह्याच्यामध्ये उल्लेख आहे. भगवंतांनी खाली बघितल्यानंतर जांबवंताचं एक छोटंसं बाळ ते होतं अस्वलेंड कोणते ते त्या मण्याशी खेळत होतं. तर त्यांना ते खेळणं आकर्षक वाटत होतं, ते आवश्यक, त्यामुळे त्याच्याबरोबर ते खेळत होतं ते बाळ. मग झालं असं की त्या मण्याला बघितल्यानंतर भगवान त्याच्याकडं त्या बाळाकडे गेले आणि ते मणी घेऊ लागले. त्या मण्याला बघितल्यानंतर तिथल्या ज्या कोणी जमवंती स्त्रिया होत्या, ज्या अस्वलिनी बायका होत्या, त्यांनी आक्रोश करायला सुरुवात केला आणि त्यांचा आक्रोश ऐकून जांबवान बाहेर आले. जांबवान बाहेर आल्यानंतर भगवंताचं आणि जांबवंताचं युद्ध सुरू झालं. 3 नवरात्र 27 दिवस याच्यामध्ये असा उल्लेख आहे. त्रिशु नवरात्रेषु असं म्हटलंय. 27 दिवस झाले, भगवंत काही आले नाही. त्याच्यामुळे लोकांना फार काळजी वाटायची. ते परत द्वारकेला निघून गेले. गेल्यानंतर वसुदेवाला आणि देवकीलाही बातमी त्यांनी सांगितली की असं असं श्रीकृष्ण खूप दिवस झाले तिकडं त्याच्यात गेले, तर आता काय 27 दिवस झाले, जर वर आले नाही तर मग ते परत येतील नाही येतील काय नाही. तर त्याच्यामुळं वसुदेवाला फार चिंता वाटू लागते आणि देवकी माता तर तिथंच मूर्छा येऊन पडते. मग हे असं असताना देवर्षी नारदांचं आगमन तिथं होतं आणि ते विचारतात की बाबा काय कसं काय बरं आहे का, कुशल प्रश्न वगैरे त्यांचं सगळं झाल्याच्यानंतर सगळं विचारणा झाल्यानंतर मग ते सांगतात की असं असं श्रीकृष्ण गेलेत इतके दिवस झालं, त्यांचा अजून पत्ता नाही आणि हे सगळे लोक निघून आले आणि सगळेजण सत्राजिताला दोष द्यायला लागले. आता आम्ही काय करावं. तर त्याच्यावरती नारद महर्षी म्हणतात, नारदोवाच पुत्रप्राप्त्यै यदुश्रेष्ठ देवीं आराधय अंबिकां तस्या आराधनेन एव सद्यः श्रेयो ह्यवाप्स्यसि. की हे यदुश्रेष्ठा, पुत्रप्राप्तीसाठी तू आराधय देवी अंबिकेची आराधना तू कर. तिच्या आराधनेनंच एव असा शब्द वापरला आहे. तिच्या आराधनेनंच तू श्रेयस्कर जे आहे, जे तुझ्यासाठी योग्य आहे आणि तुझ्या मुलासाठी जे योग्य आहे ते तू प्राप्त करशील. याच्यावरती वसुदेव म्हणतात की भगवन् काहि सा देवी किं प्रभावा महेश्वरी कथमाराधनं तस्या देवर्षे कृपयावद. कोण आहे ती देवी, तिचं आराधन कसं करावं, काय करावं ते तुम्ही आम्हाला भगवंता म्हणजे हे देवर्षी तुम्ही आम्हाला ते सांगा असं ते म्हणतात. नारद म्हणतात वसुदेव महाभाग शृणु संक्षेपतो मम देव्या माहात्म्यतुलं को वक्तुम विस्तरत क्षमः. की मी तुम्हाला इथं संक्षेपामध्ये सांगतो तुम्हाला मी इथं, कारण भगवतीचं हे महात्म्य एवढं अतुल आहे, म्हणजे एवढं अतुल्य आहे, एवढं अनन्यसाधारण आहे की तिचं वर्णन करायला कोणीही सक्षम नाही. ते म्हणतात यासा भगवती नित्या सच्चिदानंदरूपिणी परात परतरा देवी यया व्याप्तमिदं जगत. ती जी भगवती आहे ती सच्चिदानंद रूपिणी आहे. कसा आहे ती परात परा ही पर त्याच्याही सगळ्यात श्रेष्ठ अतिशय पर जी आहे श्रेष्ठ आहे की तिने हे सगळं जग व्याप्त करून ती आहे. तिच्या आराधनेनेच यदाराधनतो ब्रह्मा सृजतीदं चराचरं याच सुत्वा विनिर्मुक्तो मधुकैटभजात भयात. ब्रह्मदेवानी तिच्या आराधनेतूनच मधुकैटभांच्या भयापासून मुक्ती प्राप्त केली होती. विष्णुर्यत कृपया विश्वं बिभर्ती भगवानिदं. तिच्या कृपेमुळेच भगवान विष्णू हे भगवान म्हणून प्रसिद्ध आहेत. रुद्रसंहरते यस्या कृपापांग निरीक्षणात. तिच्या मुळेच भगवान रुद्र भगवान शंकर या पूर्ण विश्वाचं संहरण करू शकतात. संसारभेद बंध हेतुर्या सैव मुक्तिप्रदायिनी सा विद्या परमादेवी सर्वेश्वरेश्वरी. की संसार असू दे बंध असू दे त्याची कारणमकर्त्री तीच आहे माया स्वरूपातनं आणि ती विद्यारूपानी परमविद्यारूपानी सा विद्या परमादेवी मुक्तिप्रदायिनी सर्वेश्वरेश्वरी. की मुक्तिप्रदायिनी असणारी तीच
सैव सा एव असं त्यांनी शब्द वापरला. सैव तीच सर्वेश्वरेश्वरी, सर्वेश्वराची पण जी ईश्वरी आहे अशी तीच एक जगदंबिका आहे की तिची तुम्ही उपासना करा, की जिच्या उपासनेमुळे तुमचा मुलगा श्रीकृष्ण तुम्हाला पुन्हा प्राप्त होईल. मग ते म्हणतात नवरात्र विधानेन संपूज्य जगदंबिकाम नवाहोभि पुराणंच देव्या भागवतम शृणुम. नवरात्र विधानाने भगवती जगदंबिकेची पूजा कर आणि नवाह यज्ञ, नवाह म्हणजे 9 दिवसांचा हा देवी भागवताच्या 9 दिवस प्रकाराने देवी भागवताचं तू श्रवण कर. यस्य श्रवण मात्रेन सध्या पुत्रम अवाप्स्यसि, ज्याचं तू स्मरण केल्याच तुला तुझा पुत्र पुन्हा प्राप्त होईल. भुक्तिमुक्तीर्न दूरस्था पठता शृणत्वानुराम, ज्याचं पठन किंवा श्रवण केल्यानंतर भुक्ती आणि मुक्ती काहीही दूर नाही अशा देवी भागवताचं श्रवण तू कर. इत्युक्तासौ नारदेनासौ वसुदेव प्रणम्यतात उवाच पर्याप्रित्या नारद मुनिसत्तम. मग हे नारदांचं भाषण ऐकल्यानंतर वसुदेवाला त्यांचे काही जुने दिवस आठवले की जेव्हा वसुदेवाला म्हणतात की अशीच एक घटना घडली होती की जेव्हा कंसाने आमच्या 6ही अर्भकांचा नाश केला होता, मुलांचा नाश केला होता, तेव्हा चिंतातूर झाल्यानंतर मी गर्गाचार्य ऋषींना पापाचरण केलं होतं, त्यांना आमंत्रण दिलं होतं. ते आमच्या त्या तुरुंगामध्ये आले होते. त्यांना विचारलं की आमच्या अजून 2 मुलं होणार आहेत, त्यांच्या रक्षणासाठी आम्ही काय करावं. तेव्हा गर्गाचार्यांनी पण आम्हाला हे सांगितलं होतं की यासा भगवती दुर्गा भक्त दुर्गतिहारिणी तामाराधय कल्याणी सद्यः श्रेयो हे वापससी, की जी भगवती दुर्गा आहे तिचं तू आराधन केल्यानंतरच ती भक्तांचं रक्षण करते. ती यदा तिच्या आराधनेनेच सर्व कामान अवाप्नुयुः, तुम्ही सर्व प्रकारच्या इच्छा तुमच्या पूर्ण होतील. न किंचित दुर्लभम लोके दुर्गार्चनवतान नृणाम, दुर्गेचं अर्चन केल्यानंतर या लोकामध्ये काहीही दुर्लभ नाही. म्हणून त्याच्यानंतर मग मी त्यांनाच म्हणालो की आम्ही इथं तुरुंगात काय तिची अर्चना करणार आहे, की तुम्हीच आमच्या वतीनं जाऊन तिथं प्रार्थना करा, तिची उपासना करा वगैरे वगैरे. तर ते मग वसुदेव पुढं म्हणतात की गर्गाच्या इथं असा संदर्भ आहे की गर्गाचार्य विंध्य पर्वतावरती गेले. विंध्य पर्वतावरती गेल्यानंतर त्यांनी तिथं देवीची उपासना केली. तिथं आकाशवाणीने देवीने सांगितलं की माझ्या प्रेरणेने भगवान महाविष्णूंचा अंश देवकीचा 8वा गर्भ म्हणून जन्माला येईल आणि तो कंसाचा नाश करेल, तुम्ही चिंता करू नका. यानंतरचे दोन्हीही अवतार हे पुत्र हे अवतार स्वरूप असणार आहे हे मला आठवतं, असं नारद महर्षी म्हणाले. मग हे म्हणाल्याच्या नंतर तत्र गत्वा जगद्धात्रीं भक्ताभीष्टप्रदायिनीं आराधयामास मुनीर जप पाठपरायण. तिथं जाऊन त्यांनी दुर्गा सप्तशी त्याचा पाठ वगैरे केला आणि त्याच्यानंतर ते सगळं त्यांचं गर्गाचार्यांनी पुन्हा तुरुंगामध्ये येऊन त्यांना ती बातमी सांगितली. मग ते त्याच्यानंतर आम्हाला आनंद झाला. म्हणून ह्याच्यानंतर अधुना पिही देवर्षे श्रुतम तव मुखांबुजात, म्हणून हे देवर्षे आजही मी तुमच्या मुखातून हेच ऐकत आहे की अतो भागवतम देव्यास त्वमेव श्रावय प्रभो. म्हणून आमचं हे सद्भाग्य असेल की तुम्हीच आम्हाला हे देवी भागवत सांगा. मदभाग्याद एव देवर्षे संप्राप्तोसी दयानिधे, माझ्या भाग्याने हे देवर्षी हे नारद महर्षी तुम्ही आज आमच्या इथं आलेले आहात. तर मग वसुदेवांचं वचन ऐकल्यानंतर शुभ नक्षत्र शुभ दिनानुसार नारद महर्षींनी कथेचा आरंभ केला. कथेमध्ये येणाऱ्या विघ्नांच्या नाशनासाठी त्यांनी ब्रह्मवृंदांकडून नवाक्षर मंत्राचा जप करून घेतला. त्याच्यानंतर अजून मार्कंडे पुराणोक्तम पेठूर देव्यास्तमम तथा दुर्गा सप्तशतीची पारायण करायला सुरुवात करून घेतली. आणि त्याच्यानंतर प्रथमस्कंधमारभ्य श्री नारद मुखोद्गतम, नारद महर्षींनी देवी भागवताची कथा सांगायला सुरुवात केली. आणि नवमेन ही कथा पुरतो पुस्तकम वाचकम तथा, त्यांनी मग नवाह पूर्ण झाल्यानंतर पुस्तक आणि वाचक दोघांचीही पूजा केली. दोघांची पूजा केल्यानंतर यथोचित सन्मान केला. आंबेचा मख केला, आंबेचा यज्ञ केला, आंबा यज्ञ ज्याला म्हणतो, आंबा मख आपण ज्याला म्हणतो. त्याच्यानंतर ब्राह्मणांना, सुवासिनींना, कुमारिकांना, देवी भक्तांना त्यांनी भोजन प्रदान केलं. आणि 9व्या दिवशी जेव्हा याची समाप्ती होणार होती, जेव्हा स्वस्ती वाचन आणि आशीर्वचन चालू होतं, त्याच वेळेला भगवंताचं आगमन जांबवती स्यमंतकमणी यासह भगवान श्रीकृष्णाचं आगमन द्वारकेमध्ये झालं. तर मग काय झालं, जेव्हा देवी भागवताची कथा सुरुवात झाली आणि कथा सुरू झाली असताना इकडं त्या गुहेमध्ये भगवान श्रीकृष्णाचं जेव्हा युद्ध चालू होतं, तेव्हा भगवतीच्या प्रेरणेने जांबवंताला लक्षात आलं की 1 महिना झालं आपण ज्या व्यक्तीशी लढतोय, माझ्याशी युद्ध करण्यासाठी एकच व्यक्ती सक्षम आहे, ते म्हणजे माझे भगवान श्रीरामचंद्र.
प्रभू रामचंद्रांशिवाय दुसरं कोणी असू शकत नाही. म्हणून त्यांनी ते जाणलं आणि त्यांनी विचारलं, कोण आहात तुम्ही? मग त्यांनी सांगितलं की मीच राम आहे. मग त्यांनी प्रभू रामचंद्र रूपामध्ये दर्शन त्यांना दिलं आणि मग त्यांनी तो मणी त्यांना अर्पण केला आणि त्याच्या इच्छेप्रमाणे आपली कन्या जी जांबवंती आहे ती त्यांना अर्पण केली. आणि मग हे द्वारकेकडं पुन्हा निघून आल्यानंतर जेव्हा नवाह यज्ञाची समापन होतं, जेव्हा दुपारी भोजन झाल्यानंतर स्वस्तिवाचन आणि आशीर्वचन जेव्हा चालू होतं, त्यावेळेला भगवान श्रीकृष्णाचं आगमन तिथं झालं. तर आणि मग ते असं एक सगळं म्हणतात की नारद आणि त्यांच्यासह सर्व यादवांना, वसुदेवांना आनंद झाला की त्यांनी सगळ्यांनी श्रीकृष्णांचा सन्मान केला, आरती वगैरे उतरवली आणि मग सगळ्यांना आनंद झाला. आणि अशा प्रकारे देवी भागवताच्या श्रवणाने, देवी भागवताच्या पारायणाने, देवीच्या यज्ञाने, नवाह यज्ञाने, नवरात्र विधान पूजन करण्याने भगवान श्रीकृष्णाची पुनः प्राप्ती वसुदेवाला झाली. असं सांगतात की हरिचरितमिदं यत् कीर्तितं दुर्यशोघ्नं पठति विमलभक्त्या शुद्धचित्त शृणोति सभवती सुखपूर्ण सर्वदा सिद्धकामो जगती च वपुषोन्ते मुक्तिमार्गं लभेच्च. जो मनुष्य निष्कपट अंतःकरणाने भगवान श्रीकृष्णांचं हे जे चरित्र श्रवण करतो त्याला सर्व प्रकारचे इच्छा त्याच्या पूर्ण होतात, तो सर्व पापातून मुक्त होतो, असं अध्यायाच्या शेवटच्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. या ठिकाणी देवी भागवत महात्म्याचा हा दुसरा अध्याय इथे समाप्त होतो. आज नारायणी मासाचा हा द्वितीय आणि तृतीय दोन्हीचा संयोग दिवस आहे आणि नवरात्राचा पण हा दुसरा तिसरा दिवस आपण ह्याला म्हणू शकतो की या दिवशी आपण स्कंदपुराणातल्या मानसखंडामधला हा देवी भागवत महादेवातला वसुदेवाने जो देवी भागवताचा नवाह देवर्षी नारद महर्षींकडून करून घेतला त्याचा हा दुसरा अध्याय आपण आज पाहिला. याच्यातून एक गोष्ट कथा होती की देवी भागवताचे आणखीन एक वक्ते भगवान देवर्षी नारद आहेत. ओम नमः चंडिकाय. ओम श्रीमात्रे नमः. ओम.